नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MPSC कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा 2017। आजच्या व्हिडिओचा क्रमांक आहे 4। तर चला सुरू करूया आपल्या प्रश्न। या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 80 पाहणार आहोत। 61वा प्रश्न आहे, भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात। केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे हे बरोबर आहे। सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठलेली रोखीची रक्कम कमी करणे हे पण बरोबर आहे। चलन निर्माण करणे, तर हे त्या ठिकाणी तिन्ही पर्याय बरोबर आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल सर्व, ए, बी आणि सी। प्रश्न क्रमांक 62, वित्तीय वर्ष 2013-14 च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या। तर याचं उत्तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तेव्हा अस्तित्वात असलेली कर पात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही, तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा बदलले नाहीत। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63, वर्तमान दैनिक दर्जा निकष CDS नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता। CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? तर खाली आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत। यामध्ये 30 दिवसामधील व्यक्तीच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाईल, हे वाक्य चुकीचं आहे। यातून जुनाट बेकारी निर्देशित होईल, बी पण चुकीचं आहे। यातून व्यक्तिगणित दर स्पष्ट होतो, सी पण चुकीचं वाक्य आहे। अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते। तर पर्याय क्रमांक 4 हा एकटाच आपला बरोबर असेल। या ठिकाणी पर्याय असेल फक्त 2, डी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64, पण हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे। तरी पण आपण याचं एक संभाव्य उत्तर जे असतं त्याचं ते पाहू। कोणत्या देशाची सन 2012-13 मधील भारताकडून आयात सर्वाधिक 11.11% आयात भारताकडून कोणाची होती? तर याचं उत्तर आहे 2, चीनची भारताची आयात सर्वाधिक चीनकडून होती। तर पण हा रद्द केलेला आहे आयोगानं प्रश्न, त्यामुळे याचं काही एवढा लोड म्हणजे भारताकडून सगळ्यात जास्त माल घेणारा देश म्हणजे हा चीन होता। पुढचा प्रश्न आहे 65, नव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे? 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शासनाकडून वेतनात मोठी वाढ, हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 66, तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली। तर कशामधून निर्माण झाली? सार्वजनिक क्षेत्रात योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यासाठी शासनाचे अपयश, हे पण विधान बरोबर आहे। बी आहे विकासबाह्य अनुत्पादन कामावरचा वाढणारा खर्च, हे पण बरोबर आहे। पर्याय क्रमांक असेल या ठिकाणी दोन्ही बरोबर आहेत। कुठे आहे? ए आणि बी दोन्ही आपले बरोबर आहेत। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 67, 1949-50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त डॅश डॅश या 2 वर्षात भारताचा व्यापार शेषधन म्हणजे पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता। 1949-50 ते 2012-13 67, 4 1972-73 आणि 1976-77 या 2च वर्षात भारताचा व्यापार पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 68, आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकल्पनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी विचारले आहे। पर्याय क्रमांक 2 असलेले गुणोत्तर हे कमी झालेलं आहे। हे प्रश्न क्रमांक 69, बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला। बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998 च्या अंतर्गत केलेली नव्हती? तर पहिली सूचना आहे भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करा, ही बरोबर आहे, ही सूचना केलेली होती।
शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे ही सूचना 1998-98च्या समितीमध्ये केलेली नव्हती. सी आहे, सन 2000 पर्यंत सर्व बँकाची कार्यक्षम मालमत्तेची पातळी NPA नॉन प्रोटेक्टिंग ॲसिड जे आहेत 5% खाली आणणे व 2002 पर्यंत 3% खाली आणणे हे पण बरोबर आहे. प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे हे पण बरोबर आहे. फक्त बी उत्तर असेल, फक्त बी पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. तर पहिलं वाक्य आहे, रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. दुसरं वाक्य आहे, M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. पर्यायापैकी कोणते वाक्य बरोबर आहे? तर फक्त दुसरं वाक्य बरोबर आहे. फक्त बी आपल्याला पर्याय क्रमांक 2 असेल, फक्त बी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. एखाद्या व्यक्ती 2.0 मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची पॉवर किती असावी लागते? तर 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 0.5 डायोपीटर्स. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर दोन अणूंना आयसोबार. प्रश्न क्रमांक 72. दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर. पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखीच असते तेव्हाच त्याला आयसोबार असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमवार असा क्रम असतो. कमी ते जास्त आपल्याला चढता क्रम आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ॲल्युमिनियम, कॉपर आणि ॲर्गॉन. ॲर्गॉन म्हणजे चांदी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 74. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश डॅश हा आहे. तर मिनामाटासाठी मिथाइल मर्क्युरी हा कारणीभूत असतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 75. साधारण तापमानाला H2O द्रव स्थिती तर H2S, H2Se व H2TE हे वायू स्थितीत असण्याचे कारण याचा पर्याय आहे वरील सर्व. उपरोक्त सर्व. ऑक्सिजनची उच्चतर विद्युत ऋणता, हायड्रोजन बंध, पाण्याच्या रेणूची बहुवारिकता. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76 आहे, 1A विद्युत प्रवाह प्रत्येकी 1M NaCl, 1M KCl आणि 1M RbCl च्या द्रावणातून स्वतंत्रपणे 1 सेकंदासाठी पाठवला. निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्राम रेणूतील Nm अचूक संबंध असे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, NNA NK NRB हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77. टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅश डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एक्झोसिटस यांना उडणारे मासे असे म्हणतात. 78. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम ओळखा. 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि नंतर त्याचं तयार होतं ते असतं स्पर्म. प्रश्न क्रमांक 79. डॅश डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनेलिडातील द्विलिंगी प्राणी आहेत. 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑलिगोकायटा व हिरुडिनिआ. थोडंसं उच्चारायला अवघड आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80. आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, एंडोसल्फॉन हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर एंडोसल्फॉन हे कीटकनाशकाचे उदाहरण आहे. एंडोसल्फॉन. धन्यवाद.